आजकल के मर्द भाई, आई लिटरली डोंट हेट एनी कास्ट, मुझे कोई जाति पाति से प्रॉब्लम नहीं है, बट आई जेन्युइनली हेट मर्द जात. If you're a man hater, how does your dad feel about this? I genuinely hate him. I have told him की यार you know. इंडियाज गॉट लेटेंटमध्ये साक्षी झा जे काही बोलली ते पाहिल्यानंतर मला फक्त एकच प्रश्न पडला. सिन्स वेन डिड फेमिनिझम बिकम आय हेट मेन? बिकॉज फेमिनिझम इज अबाउट इक्वालिटी, नॉट सुपेरियॉरिटी. इट्स अबाउट इक्वल राईट्स, नॉट इक्वल हेट. महिलांच्या हक्कासाठी उभं राहणं खरंच बरोबर आहे, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पुरुष वाईटच असतो. आय हेट माय फादर किंवा लग्न झाल्यानंतर नवऱ्याला मारणार आणि मग म्हणायचं इट इज जस्ट अ जोक. रिअली हेच जर एखादा मुलगा बोलला असता तर आय हेट वुमेन किंवा मी बायकोला मारणार, तर आपण म्हणालो असतो का रिलॅक्स, इट इज जस्ट अ डार्क ह्युमर? आय डोंट थिंक सो. आणखी एक गोष्ट मला विचित्र वाटली. साक्षी स्वतः बिहारची आहे, पण तिने बिहार आणि बिहारी लोकांवरही जोक्स केले. स्वतःवर जोक करणं वेगळं, पण फक्त वाद व्हावा म्हणून एखाद्या संपूर्ण समुदायाला टार्गेट करणं ते वेगळंच. आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये मला सर्वात जास्त कोण आवडलं माहिती आहे? द जजेस. त्यांनी आवाज चढवला नाही, वैयक्तिक टीका केली नाही. दे क्वेश्चन हर थॉट्स, नॉट हर पर्सनॅलिटी. समोरच्याचा अपमान करणं नाही, तर त्याच्याच लॉजिकने त्याला उत्तर देणं. मला वाटतं त्या संपूर्ण पॅनलने परिस्थिती खूप मॅच्युअर पद्धतीने हाताळली. आणि हो, आय एम ऑल्सो जेन्झी. मी पण मीम्स बघते, डार्क ह्युमर समजतो, रोस्ट पण आवडतो. बट आय नो व्हॉट टू से अँड व्हॉट नॉट टू से. जेन्झी बिंग बोल्ड डझंट मीन जेन्झी बिंग रूड. कॉमेडी करा, रोस्ट करा, पण ह्युमरच्या नावाखाली द्वेष नॉर्मल करू नका. कारण इक्वालिटी म्हणजे एका बाजूला खाली खेचणं नाही, दोघांनाही समान सन्मान देणं. बाकी प्रश्न एकच आहे, जेंडर रिव्हर्स असतं आणि हेच वाक्य एखाद्या मुलाने बोललं असतं तरी आपण म्हटलो असतो का इट इज जस्ट अ जोक? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऐका जराला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.